नमस्कार मैत्रिणींनो. आता हळदी कुंकवाचा सण येतो आणि वाण काय द्यावं हा प्रत्येक लेडीजला पडलेला प्रश्न. तर यासाठी मी एक मस्त असं देवघरामध्ये उपयुक्त असं आणि रोज वापरलं जाईल आणि आपलं देवघरही प्रसन्न होईल असं वाण कोणतं द्यावं किंवा कोणती कोणती वाणं आपण देवपूजेसाठी देऊ शकतो याचा एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे. चला तर मग बघूया पहिलं वाण कोणतं देऊ शकतो. तर तुम्ही पहिल्यांदा हळदी कुंकू करत असाल तर हळदी कुंकवाचे करंड द्या. हळद आणि कुंकू असे करंडे बाजारपेठेमध्ये खूप वेगवेगळ्या आकारामध्येही उपलब्ध आहेत. तुम्ही ते करंडे आणून हळदी कुंकवाला स्टार्ट करू शकता किंवा हे करंडेही देऊ शकता. बघू शकता तुम्ही किती छान असे एकदम गोल्डन कलरमध्ये छान करंडे आहेत. त्यानंतर ही छोटी समई किंवा आपण दिवा म्हणू, असे दिवे तुम्ही पितळचे, स्टीलचे किंवा तांब्याचे सुद्धा बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. जशी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही हे दिवे देऊ शकता. आणि याच पद्धतीने अशाही प्लेटा असतात ज्या तुम्ही दिव्याच्या खाली ठेवून, कारण दिवा नेहमी असाच जमिनीवरती किंवा चौरंगावरती किंवा देवघरावरती ठेवू नये, त्याला आसन असावं, म्हणून हे आसन म्हणूनही वापरू शकता. नाहीतर या प्लेटा तुम्ही देवपूजेसाठी साखर ठेवताना, देवपूजा झाल्यानंतर आपण रोजच साखर ठेवतो देवासाठी, साखर ठेवतानाही वापरू शकता. याचबरोबर पाणी भरून ठेवण्यासाठी देवघरामध्ये छोटे छोटे गडू सुद्धा भेटतात. ते गडू सुद्धा तुम्ही दान करू शकता, जेणेकरून देवघरामध्ये साखर प्लेटमध्ये साखर आणि तो गडू ठेवल्यानंतर खूप छान दिसेल. त्यानंतर आहे अशा वाट्याही बाजारपेठेमध्ये भेटतात ज्या तुम्ही सत्यनारायणला प्रसाद ठेवण्यासाठी अशा 3 वाट्या वापरू शकता. तुम्हाला ह्या वाट्या हळदी कुंकवासाठीही 2 वापरू शकता. हळद आणि कुंकू ठेवल्यानंतर ही वाट्या खूप छान दिसतात. बघू शकताय तुम्ही. आता ह्या मी सत्यनारायणसाठी वापरते अशा 3 वाट्या. त्यानंतर हळदी कुंकवासाठी तुम्हाला वापरायचे असले तर 2 वाट्या वापरू शकता. अगरबत्ती स्टँड, सगळ्यात महत्त्वाचं अगरबत्ती स्टँड. हे डझनावर घेतल्यानंतर तुम्हाला बाजारपेठेमध्ये कमी पडून जाईल आणि खूप छान उपयोगी असं हे स्टँड आहे. आता अगरबत्ती स्टँड घेतलं म्हटल्यावर अगरबत्तीचा पाऊचही देता येतो आपल्याला. सुवासिक अगरबत्ती कुठल्याही दुकानात तुम्हाला डझनवरती कमी किमतीमध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर धुपाचेही काही प्रकार आपल्या बाजारपेठेमध्ये आहेत. 10 रुपयेपासून जवळजवळ 120 ते 150 रुपयेपर्यंत धुपाच्या कांड्या आपल्याला भेटतात. जशी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीनं तुम्ही धुपाच्या कांड्या हा दान करू शकता. त्यानंतर आहे रांगोळी. देवघरासमोर देवपूजा झाल्यानंतर आपण काढतो रांगोळी आणि रांगोळीचे पाऊच. आता हा माझ्याकडे पांढऱ्या रांगोळीचा पाऊच आहे. तुम्ही कलरच्या रांगोळीचा सुद्धा पाऊच देऊ शकताय, जेणेकरून तो उपयोगात येईल आणि याची किंमतही जास्त नसते. अगदी सामान्य माणसांना परवडेल असे हे पाऊच असतो. खूप छान असं हे वाणही आहे. त्यानंतर आता रांगोळी दिल्यानंतर साचेही दिले पाहिजेत, कारण गडबडीमध्ये आपल्याला सकाळी सकाळी काय शुभचिन्ह देवघरासमोर काढावीत हे सुचत नाही. असे पटकन हे ओम लिहिलेला साचा आहे. त्यानंतर स्वास्तिक, कलश, लक्ष्मीची पावले यासारखी भरपूर साचे असे बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. अगदी थोडक्या किमतीमध्ये हे डझनवरती घेतल्यानंतर तुम्हाला भेटून जातील आणि उत्कृष्ट असं हे वाण आहे. याचबरोबर गुरुवारी तुम्ही उंबरठा लेपन केल्यानंतर उंबरठ्याच्या खाली ज्यावेळी पट्टीमध्ये रांगोळी काढता त्यासाठी असे लांबडे, इतके लांबडे सुद्धा साचे बाजारपेठेमध्ये रांगोळीचे उपलब्ध आहेत, जेणेकरून तुम्ही पटकन रांगोळी काढून रिकामे होऊ शकता. त्यानंतर आहेत दिव्यातील वाती. या वाती लांबटही असतात आणि या ज्या आहेत त्या तुपासाठी वापरण्यात येणाऱ्या वाती आहेत. याही कमी किमतीमध्ये अगदी सोयीस्करपणे मिळून जातात. खूप छान अशा वाती वाटतात ह्या द्यायला आणि उपयोगाच्याही आहेत. मेन म्हणजे देवघरात तुम्ही याचा उपयोग सहज करू शकता. त्यानंतर देव ठेवण्यासाठी म्हणजे अगदी आपल्या स्वामींना जरी ठेवायचं असेल तरी हे आसन वापरते. हे माझ्या स्वामींचं आसन आहे. यापेक्षाही छोटं आसन बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. इतकेशेही आसन उपलब्ध असतात. त्यानंतर चौरंगा इतकेही मोठे आसन बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. जसे तुम्हाला दान करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही दान करू शकता.
खूप छान वाटतात. हे तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. अगदी सोपी आयडिया. हे वेल्वेटचं कापड विकत आणायचं, ही लेस तुम्हाला सहज 60 ते 70 रुपयामध्ये मीटर मिळते आणि घरी बनवून तुम्ही दान करू शकता आणि तुमची कलाकृती तुम्हाला खूप छान वाटते. कारण लोक ज्यावेळी कौतुक करतात हे कुठून आणलं, त्यावेळी मी बनवलं म्हटल्यानंतर खूप छान वाटतं, मनही प्रसन्न होतं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही पुस्तकंही तुम्ही दान करू शकता, जी आपण देवाची असतात, व्रत वगैरे करतो. कारण आपण स्वामी भक्त मार्गात आहेत म्हटल्यानंतर आपले फ्रेंड सर्कलही अगदी तसंच असतं. आणि ज्यांना खरंच आवड आहे अशा लोकांना तुम्ही वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करण्यासाठी हे पुस्तकही देऊ शकता, जेणेकरून तुम्ही एक भक्त जोडताय. तुमच्याकडून एक पुण्याचं काम होतं की तुम्ही कुणाला तरी भक्ती मार्गाला नेताय, हेही महत्त्वाचं आहे. खरं तर तुमची जी मनातील भावना आहे की कुणास तरी चांगलं होतं, कोणतरी भक्ती मार्ग करतं, कोणतरी नामस्मरण करतं आणि स्वामी मार्गाला येतं, हे तरी इतकं मोठं पुण्याचं काम दुसरं कुठलंच नसेल. हे जे आहे ते व्रत वैकल्य सणवार भारतीय संस्कृतीनुसार आपण जे व्रत करतो किंवा आपल्या ज्या संस्कृती आहेत त्याचे महत्त्व या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आधुनिक काळामध्ये काही लोकांना माहीतच नाही की आपण कोणते व्रत कशासाठी करतो. त्यानंतर स्वामींच्या नित्यसेवेचे पुस्तक. एक स्वामी भक्त तुमच्या हातून घडतोय यासारखं पुण्याचं काम दुसरं कोणतंच नाही. कुंकुमार्चनचं पुस्तक हेही तुम्ही देऊ शकता. कुंकुमार्चनचं ज्या ताईंना खरंच आवड आहे अशा ताईंना तुम्ही खरंच हे पुस्तक नक्की द्या. त्यांच्याही परिस्थितीमध्ये बदल होईल आणि तेही भक्ती मार्गाला लागतील. सत्यनारायणचं पुस्तक. आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण घालतो आणि तुमच्याकडून कुणाच्या तरी घरी असं नारायणांची सेवा घडली जाते, यासारखं पुण्य ते काय. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत. खरंच यासारखं मोठं गिफ्टच कुठं नसणार आहे असं मला तरी वाटतं. त्यानंतर सगळ्यात छोटं गिफ्ट म्हणजे श्री हनुमान चालीसा. किती छान आहे बघा. अजून एक स्वामींसाठी वस्त्र. अशी बाजारपेठेमध्ये विविध प्रकारची वस्त्र आहेत. आता हेही वस्त्र तुम्ही दान म्हणून देऊ शकता. किती छान आहेत बघा. या वस्त्रावरती फेटे सुद्धा बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या आकाराचे भेटतात. ते सुद्धा फेटे तुम्ही हळदी कुंकाला वाण म्हणून देऊ शकता. हेच वस्त्र आहे. त्यानंतर हेही वाण म्हणून देऊ शकता. किती छान आहे बघा, की सुरेख. किती छान स्वामी दिसतील या वस्त्रामध्ये. आणि याच गोल्डन आकाराचा जर फेटा जर भेटला तर स्वामींचं नवं रूपच दिसेल, बघणाऱ्यालाही खूप छान वाटेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं व्यंकट स्तोत्र. ज्यांच्याकडे खरंच गरज आहे आणि ज्या ताई खरंच हे व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आहेत त्यांना तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता. आणि बाजारपेठेमध्ये असे काही चौरंगही आलेले आहेत. ह्याच्यापेक्षा निम्मेही आहेत, छोटेही आहेत, अगदी छोटेचे. अगदी आपला श्रीयंत्र जरी बसेल इतके छोटे सुद्धा आपल्याकडे असे चौरंग बाजारपेठेमध्ये आहेत. दिसायलाही खूप आकर्षक दिसतात आणि मनालाही भारी वाटतात आपण पूजा अर्चा करताना. यातील मोठेही चौरंग आहेत. अगदी आपले चौरंग मोठे असतात ना सत्यनारायणच्या पूजेला, तितके मोठेही आहेत, छोटेही आहेत. जसे हवे तसे तुम्ही हे कमी किमतीमध्येही भेटून जातात. आणखीन एक बाजारपेठेमध्ये असणाऱ्या ह्या स्वामींच्या गळ्यातील किंवा आपण श्री गणेशालाही सुद्धा घालू शकतो अशा ह्या माळा. किती छान आहेत बघा. अगदी सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. ह्या माळा काही अवघड नाही. असले मोती विकत आणून तुम्ही घरी बनवून स्वतःची कलाकृती आणि स्वतःच्या हातानं बनवलेली ही माळ तुम्ही स्वामींना देऊ शकता. किती मोठी सेवा आहे ही. हे गोंडे ही सहज विकत मिळतात तुम्हाला डझनवरती. असे गोंडे आणल्यानंतर हे ओवणं अगदी सोपं आहे. तर आजचा हा देवपूजेसाठी उपयुक्त साहित्य वाण म्हणून देण्यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला होता. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कोणती वस्तू तुम्हाला ही वाण म्हणून द्यायला आवडेल हे मला आवर्जून सांगा.
कारण तुमची एक कमेंट मला अजून काहीतरी नवीन तुमच्यासमोर आणायला प्रोत्साहित करत असते आणि अजून काहीतरी तुम्हाला नवीन सांगावं असंही मला वाटत असेल. तर नक्की कमेंट करायला विसरू नका.